माझी स्वप्नातील शाळा मराठी निबंध। काही स्वप्न पूर्ण होत नाही तर काही स्वप्न पूर्ण होण्याची गरज नसते, ती फक्त डोळ्यासमोर उभी राहून आपल्याला आनंद, आठवणी आणि कधी कधी एक ठसका देऊन राहतात। अशीच एक स्वप्न आहे माझ्या स्वप्नातील शाळा। ती शाळा इमारत नसून एक जिवंत स्मृती आहे, जिथे भौतिक भिंती नसतात तर भावनांच्या जिवंत कथांच्या भिंती असतात। माझ्या स्वप्नातील शाळेची वाट चंदनांच्या वृक्षाच्या सावलीतून जाते। प्रवेशद्वाराजवळ स्वागतम ऐवजी ज्ञानाचं घर आलंस का असं लिहिलेलं असतं। तिथे एक घंटा वाजत नाही तर पक्ष्यांचे किलबिलाट आणि वाऱ्यासोबतच्या पाण्याच्या सळसळाटाचा मधुर आवाज वेळ सांगतो। शाळेची इमारत मोठी नसून एका मोठ्या बागेच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्याशा घरासारखी असते। तिथे प्रत्येक वर्ग खोलीऐवजी एक झाड असते। गणिताचा वर्ग बांबूच्या झाडाखाली, मराठीचा वर्ग गुलमोहराच्या रंगीबेरंगी फुलांच्या छत्राखाली आणि इतिहासाचा वर्ग एका जुन्या मोठ्या बर्गराच्या झाडाखाली होता। माझ्या स्वप्नातील शाळेत पाठ्यपुस्तकं नसतात, जगाचं ज्ञान हे आमचं पाठ्यपुस्तक असतं। शिक्षक हे आमचे मार्गदर्शक असतात, ते काही लिहून देत नाही तर शोधायला शिकवतात। ते प्रश्नांची उत्तरं देत नाही तर नवीन प्रश्न विचारायला शिकवतात। आमची शिक्षिका माई आम्हाला गणित शिकवताना अंकांसोबत नाचायला शिकवतात। ती म्हणते अंक हे फक्त संख्या नाही तर ब्रह्मांडाचे ताळेबंद आहेत। तर मराठीचे सर आम्हाला शब्दांसोबत प्रेम करायला शिकवतात। ते म्हणतात प्रत्येक शब्दांची एक आत्मा असते, तिच्याशी बोल। या शाळेत गुण किंवा श्रेण्या नसतात, प्रत्येक मुलाची त्याच्या स्वतःच्या वेगाने वाढ झाली की तो पुढच्या वर्गात जातो। ज्याला कविता आवडते तो कवितेच्या जगात रमतो, जो शास्त्राचा चाहता तो प्रयोगशाळेत जी एक नैसर्गिक झरे आहे त्याची प्रयोग करते। इथे कोणाला मागे पाडलेले म्हणत नाही तर कोणीतरी वेगळ्या दिशेने धावत असेल असे म्हणतात। माझ्या स्वप्नातील शाळेच्या मैदानात धावण्यासाठी पांढरे किंवा लाल रेषा नसतात, ते मैदान हिरवळीचे आच्छादलेले एक मोकळे पट्टेरान असते। तिथे फुटबॉलचा सामना होत असेल तर तो थांबवला जात नाही। ज्याला खेळायचे ते सामन्यात सामील होतात आणि ज्यांच्या काव्याची धून सुचली आहे ते झाडाखालच्या कोऱ्यात जाऊन ती लिहित बसतात। इथे प्रत्येकाची ओळख करून देताना हा आमचा मुलगा आहे असे म्हणत नाही तर आमचा कलाकार आहे, ही अमुक वैज्ञानिक आहे असे म्हणतात। दिवस संपला की आम्ही सगळे एका मोठ्या झाडाखाली गोलाकार बसतो। प्रत्येक जण आज आपल्या काय शिकायला मिळालं ते सांगतो। एक म्हणतो मी आज मुंग्यांचा साखर वाहताना बघितलं आणि त्यांच्या एकमेकांसोबत सहकार्याचा धडा शिकलो। तर दुसरा म्हणतो मी आज वाऱ्यासोबत झुलून गेलो आणि मला भौतिकशास्त्राचा संवेगाचा नियम अर्थपूर्ण वाटला। ही आमची परीक्षा असते, पण अशी स्वप्न का पडतात? कारण आजच्या जगात शाळा ही एक अशी संस्था झाली आहे जिथे मुलांना प्रश्न विचारायची परवानगी नसते, तिथे त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख नसतात आणि त्यांच्या वेगळेपणाला दंड असतो। आजच्या शाळा ह्या रेस कोर्स सारख्या झाल्या आहेत, जिथे सगळं एकाच वेळी एकाच दिशेने धावायला शिकवतात। ज्याचे पाय जलद आहे तो विजेता, पण जो मार्गाच्या सुंदर फुलाकडे बघतो, जो आभाळाकडे बघून स्वप्न पाहतो त्याला मागे पडलेले म्हणतात। माझ्या स्वप्नातील शाळा ही एक आग्रही मागणी नसून एक नम्र विनंती आहे। एक अशी शाळा जिथे शिकणे ही एक भार नसून एक उत्सव असेल, जिथे मुलांना त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढण्याची मुभा असेल, जिथे शिक्षक हे शिक्षक नसतील तर अपत्यजन असतील, जिथे शिस्त ही भीती नसून स्वतःच्या आंतरिक सुव्यवस्थेपासून येणारी एक सद्भावना असेल। एखाद्या दिवशी जेव्हा मी माझ्या मुलाला शाळेत घेऊन जाईल तेव्हा मला असे वाटेल की काशी ही शाळा माझ्या स्वप्नातील शाळेसारखी असती, पण आता तरी ही स्वप्न माझ्या डोळ्यासमोर उजळत राहील। कारण स्वप्न हीच तर ती बालपणीची जादू आहे, जी आपल्याला प्रत्यक्षात नसलेले पण भावनेने खरं असते जग दाखवते। माझी स्वप्नातील शाळा ही एक कविता आहे जी मी कधीच लिहू शकणार नाही, तो एक संगीत आहे जे मी कधीच गाऊ शकणार नाही, पण तो एक आशेचा दिवा आहे जो मी नेहमी जपून ठेवेन। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।